नमस्कार मंडळी. रात्री पाऊस पडला तर आपण ऊसाचे टिपरं येसले तर फुकून दिले, पण रात्री याच्यावर खूपच पाऊस पडला म्हणून पेटणं पण झाले. पहा कसं वातड झाले, खूपच वातड झाले आणि पेटणं पण झाले. दोनदा तीनदा पेटवलं तरी पेटणं झालं. खूपच पाऊस होता रात्री. हे पहा कत्तईच पेटणं झालंय. ते दिले फुकून, पण हे राहिलं फुकून द्यायचं. हे पहा कत्तईच पेटणं झालं. हे काय थोडं थोडं चेतलंय, काय राहिलंय चेतायचं. रानावाल्या मालकीला टोपलं घेऊन चेटायला थोडं चेटायलंय, म्हणजे काय व्हायला बेदार करायला खूप धुपावं लागायला याला. म्हणजे रात्री पाऊस खूपच होता ना, त्यामुळे हे सगळं काय झालंय, ओलं झालंय, पूर्ण ओलं झालंय, पेटणं झालंय. आता हे तिकडला पूर्ण पेटलाय. ते ढिगाय का मोठा तुम्हाला दाखवते, पण ते पहा ते साईडचा पूर्ण पेटलाय. तिथे किती धुपण निघायला पहा, ते पेटलाय, पण हे पेटणं झालंय. याला म्हणजे इजून गेला आता बाई. पेटावं लागतं डबली. पूर्ण भिजून गेला. हे पूर्ण टिपरे काय झालं, ओले झाले पाऊस पडल्यामुळं. पूर्ण टिपरे ओले झाले. तर आता रानावाली मालकीन करायला प्रयत्न पेटून द्यायली. आता काय माहिती पेटतं का नाही. तर फुकान त्याला. हा हे बघा, रानावाली मालकीन फुकून द्यायली तर ते पेटणं झालंय. फुकान त्याचं तिकडला पूर्ण पेटला. निघत्या होते तिकडे जास्त, त्याच्यामध्ये काय झालं, जास्त गवत टाकले आम्ही, त्यामुळे ते पूर्ण जळाला. ते पा किती मोठा जाळ झाला त्यावर. आता काही वेचायची तर आम्हाला एवढी टिपर आली ती वेचायची. आता रानावाली मालकीन होती बेजार. परत आपल्या टिपर याचायचे. तर हे आमच्या सासूबाई पण आणल्यात आज टिपर याचायला. हे आमच्या सासूबाई याचायला टिपर. काय हे आमच्या सासूबाई येतात. आमच्या सासूबाईला पण आज टिपर याचायला होतं. आम्हाला दोघी जणीला होईना म्हणून सासूबाईला आज आणलं टिपर याचायला. म्हातारे माणसाला बघा, म्हातारे आहेत का या, तरी पण काम करतात. म्हातारे आहेत, वय झालंय, पण तरी पण काम करतात आमच्या बाई वेचायला टिपर. आता आम्हाला पण येतात थोडे राहिले तर इतके राहिले बघा. एक खंबे दिसत का, ते खंब्या पण तिकडे टिपरे वेचायचे राहिले. तर म्हणजे क्लिअर कट पूर्ण प्लॉट 7 एकरचा आहे का, पूर्ण प्लॉट वेचून झालाय. आणि याच्यामध्ये काय करायचं माहिती का, सोयाबीन पेरायचे. एक राहायला पेटा जाते बघा. रानावाली मालकीन चालली वेचायला. आता आपल्याला याचायचे टिपर. ते बघा आमची सासूबाई हसायला. तर सासूबाई व्हिडिओ काढायला म्हणून सासूबाई हसायला तर आमच्या. आता आभाळ आलं, खूप आभाळ आलंय. पावसाचं वातावरण पण झालंय. म्हणजे काय व्हायला माहिती का, पाऊस येण्याची शक्यता आहे. खूपच पाऊस, म्हणजे बघा ना वातावरण कसं झालंय. खूपच वातावरण चेंज झालंय. पुन्हा रानावाली मालकीन म्हणे आम्हाला येतील टिपर. रानावालीनं आम्ही बघायला व्हिडिओ काढायला, रानावाली मालकीन आमच्याकडे बघायली. ती पहा रानावाली मालकीन बघा आमच्या सासूबाई चालल्या त्या ढिगं घेऊन. ते पहा आमच्या सासूबाई चालल्या डोक्यावर घेऊन. खूप कष्ट करावं लागतं. शेती करणं खूप अवघड आहे माहिती आहे का. लई पेटलं का तिकडलं, ते बघा रानावाली मालकीन लई पेटलं मला तिकडला. फक्त एक पेटणं झाला, तरी पण आमचे प्रयत्न चालू आहेत. रानावाली मालकीन करायला प्रयत्न खूप विजून चाललंय. म्हणून काय हवा पण सुटली आणि वातावरण पण चेंज झालंय. तर जरा आता रानावाल्या मालकीला विचारू पेटायला का म्हणून. पेटेल ना बाई, होय राधाबाई. हे रे मस्त पेटलं हो. जरा चांगलं फुकून द्या, जरा चांगलं. ते पहा ते पूर्ण पेटलाय. पहा ते ढंढण जळायला, वारा सुटले म्हणून. पण हे काय, हेच आम्हाला बेजार करायला, परेशान करायला. कारण की याच्यावर खूपच रात्री पाऊस पडला आणि ओलं झालंय पूर्ण. हे आमच्या सासूबाई पण प्रयत्न करायला पेटून देण्याचे बघा. आमच्या सासूबाई पण वाटायला. हे आमच्या सासूबाई येतात. चला रानावाल्या मालकीन करते. चला आपलं येतो टिपर. आता सासूबाई ना आम्ही वेचतो टिपर. ते रानावाली मालकीन व्हायली परेशान. त्यांना म्हणलं वा तुम्ही परेशान. आम्ही दोघी तरी टिपर येत आहे का नाही बाई. आमच्या सासूबाई येतात. खेड्यातले माणसं साधारण भोळे माणसं, शेतात ते काम करणारे माणसं.